मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेल्या अंतरवाली सराटीत महिलांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला। हाकेंच्या समन्वयार्थ उत्तरत महिलांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध दर्शवलाय। आमच्या गावात ठाण मांडून बसला, आम्ही त्रास सहन केला, असं मत एका महिलेनं व्यक्त केलं। जरांगेंना आम्ही भाकरी पुरवल्या, पण आमच्या ताटातली भाकरी वाढतोय अशी टीका आणि खंत महिलेने व्यक्त केली। बघूया सविस्तर। 10 महिने झाले आमच्या गावात होता, तो खूप त्रास दिला त्यांनी आम्हाला। तो आमच्या गावचा नसून सुद्धा त्यांनी आमच्या गावात ठाण मांडलेले। 1 वर्षापासून आम्ही त्यांचा त्रास सहन केला। हे आम्हाला मान्य नाही आणि हे झालं पाहिजेच नाही, याच्याबद्दल आमचा विरोध आहे। हा आमच्या गावचा नाही, हा आमच्या गावात ठाण मांडून बसलेला आहे। हा कुठला आहे हे आम्हाला माहित सुद्धा नाही। 10 महिने झाले आमच्या गावात होता, तो खूप त्रास दिला त्यांनी आम्हाला। आता आमच्या ताटातले ते घेऊन राहिले ना, तर आम्ही आता त्यांना देणार नाही। देऊन टाका, आमच्यातलं कशाला घेतात ते। हां चालू होतं ना, मस्त आता इकडं स्वयंपाक करून खाऊ घातला आमच्या लोकांनी त्यांना, तर ते आता आमच्या ताटात बसायला लागले। मग आता आम्हीच पर्यंत आलोच पावसाला। आमची एवढीच मागणी आहे की आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला टिकून ठेवायचं आहे। बरं, सध्या जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागताय, पण ओबीसीतून नाही मिळालं पाहिजे ना, त्यांना त्यांचं स्वतंत्र आरक्षण देऊन टाका, आमची काहीच हरकत नाही, फक्त ओबीसीतून आरक्षण नाही पाहिजे त्यांना। आम्ही 1 वर्षापासून शांत आहे, पण आमच्या ओबीसीला हात घातल्यामुळं आमचं प्रकरण चिघळलेलं आहे। आमच्या ओबीसीच्या याला आरक्षणाला हात घालू नये एवढी आमची मागणी आहे। तो आमच्या गावचा नसून सुद्धा त्यांनी आमच्या गावात ठाण मांडलेले। 1 वर्षापासून आम्ही त्यांचा त्रास सहन केला, आम्ही पाणी भाकरी सगळं पुरविलं त्यांना। आमच्या शेतातलं त्यांनी नुकसान करून सुद्धा आम्ही ते सहन केलेलं आहे। सांगा, नुकसान करून आम्हाला तेवढी भरपाई सुद्धा मिळालेली नाही। आमच्या नावाखाली दुसऱ्यांनीच लुटलेले आणि आज 100 कोटी रुपये तुमचे आले म्हणता, तुम्ही घातले कुठं? ते तुम्हाला उपोषण आहे, तुमचं एवढे पदार्थ येते बदाम काजू ते जातेत कुठं? याचा जरी देणार असेल सरकार त्यांना आरक्षण, तर मग आम्हाला लेखी लिहून द्यावं का ओबीसीला अजिबात धक्का लागणार नाही। मग तेच आमचं तेच म्हणणं आहे, आमचे गरीब समजा आम्ही ओबीसी गरीब लोक आहेत, आमच्यातूनच त्यांनी घेणार म्हटल्यावर आमच्याकडे काय राहणार आहे? आमचे गरीब लेकर आता ओबीसी समाजाचं काय इतकं काही हे नाहीये मराठ्याच्या लोकांसारखं, आणि ते आमचं सोडून घ्यायला लागले म्हणल्यावर आम्ही काय करणार मग? त्यामुळे फक्त सरकारने एकच लक्षात द्यावं, जरी दिलं तर आमच्या ओबीसीला अजिबात धक्का नाही लागायला पाहिजे त्यांनी, असं आम्हाला मग लेखी पण लिहून द्या। पण आम्ही काही 10 महिने झाले चालू होतं, आम्ही त्यांना काही म्हणलो नाही, काही नाही, पण ते ओबीसीतून सपोर्ट होता आमचा। पण त्याने आमच्या ओबीसीतला मागा लागल्यामुळं मग आम्हाला हे झालं की नाही घ्यायला पाहिजे तिने आमचं। आम्हाला यांच्या कीर्तनाचा 10 महिने त्रास झाला। आमच्या मुलांच्या परीक्षा शिक्षणामुळे त्यांना अभ्यास करता येत नव्हता 10 संध्याकाळी। आम्ही 10 महिने सहन केले त्यांचा हे। आता मग आमचं सर्व आहे का आमच्यात ना ओबीसीनं आम्ही देणार नाही त्यांना, आमचा हक्काचं हे आरक्षण आहे। चौकशी ही व्हायलाच पाहिजे, ओबीसीतून आरक्षण त्यांना द्यायला नाही पाहिजे, कारण ते मराठी असून स्वतःला पाटील समजून आमच्या ताटातली भाकरी ते वडीत आहेत। आमचं म्हणणं एकच आहे, फक्त आमच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावं आम्हाला, आमचं तिने आमचं आरक्षण घेऊ नये। हो दिलं होतं, आम्ही पाठिंबा दिला होता त्याला। माझं एवढंच म्हणणं आहे त्याने नाही का ओबीसीतून आरक्षण नाही घेऊ द्यायला, त्यांचं दुसरं हक्काचं आरक्षण घ्यावं, त्यांनी दुसरं मागून घ्या, ओबीसीच्या ताटातलं घेऊ नये। तुमच्या तिथे पण अनेक दिवसापासून आंदोलन चालू होतं? हो, त्यांना आम्ही भरपूर साथ द्यायला आहे,
पण आता आम्हाला त्रास व्हायला लागलाय त्यांचा कीर्तन ते काही चालू असल्यामुळं आम्ही याच्यासाठी आलो, आमच्या ताटातलं घेतलं नाही पाहिजे आरक्षण त्यांनी. आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी आमच्या ताटात ओढून घेऊ नये, आमचं आम्हालाच ठेवावं, आमच्या अन्नात माती घालू नये. आमची एवढीच हे आहे त्यांना.